महाराष्ट्रामध्ये अशोक खरात यांच्या भोंदूगिरीबद्दल सगळीकडे प्रचार होताना दिसतोय. पण ही भोंदूगिरी काही फक्त एका माणसापुरती किंवा एका बाबापुरती मर्यादित नाही. हिला राजकीय पाठबळ आहे आणि राजकीय नुसतं नसून आमदार, तिथे अधिकारी, शासकीय अधिकारी हे सगळे त्याच्यामध्ये गुंतलेले दिसत आहेत. आणि अशा परिस्थितीमध्ये सगळ्या शासकीय अधिकारी आणि ज्यांनी संविधानाची शपथ घेतलेली असे आमदार आहे, मंत्री आहे, यांच्यावर कारवाई झाली पाहिजे आणि समूळ उच्चाटन झालं पाहिजे. आज आपला जो महाराष्ट्र आहे, पुरोगामी महाराष्ट्र, या महाराष्ट्राची प्रतिमा एक तंत खराब होताना दिसते आहे. त्यामुळे या महाराष्ट्राची जर परिस्थिती, या महाराष्ट्राची जर प्रतिमा सांभाळायची असेल तर हे भोंदूगिरी करणारे, त्याच्यामागे राजकीय वर्धास्त असलेले पक्ष असो नाही तर संघटना असो, त्यांच्यावर कडक कारवाई करणे आणि त्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रभर जनतेने रस्त्यावर उतरून विरोध केला पाहिजे. कारण जर असं नाही केलं तर मूळ प्रश्न जे आहेत नागरिकांचे, महागाईचा प्रश्न आहे, बेरोजगारीचा प्रश्न आहे, आरोग्याचा प्रश्न आहे, शाळेचे प्रश्न आहेत, हे प्रश्न बाजूला जातील आणि याचमध्ये लोक अडकून जातील. आणि हीच गोष्ट सत्ताधाऱ्यांना, मग केंद्रातलं असो राज्यातलं असो, या लोकांना हवं आहे. त्यांना ही परिस्थिती अशीच हवी आहे की लोकांनी मूळ प्रश्नापासून लांब जावं आणि या भोंदूगिरी याच्यामध्ये राहावं. परंतु हे भोंदूगिरीचं राजकारण जर संपवायचं असेल तर जे कोणी मंत्री संत्री असतील किंवा आमदार असतील त्यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे, अशी परिस्थिती निर्माण झाली पाहिजे.